नमस्कार. आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. यंदाचं वर्ष हे अतिशय खास वर्ष आहे या दृष्टीने की ज्ञानेश्वरांचं 750वं जयंती वर्ष आपण साजरं करतो आहोत. ज्ञानदेवे रचिला पाया असं आपण म्हणत असतो. अध्यात्माची, भागवत धर्माचीच नव्हे तर मराठी संस्कृतीची पायाभरणी ही ज्ञानदेवांनी केली आणि त्यांच्याशी आपला एक अनुबंध जुळलेला आहे. विश्वात्मक देवाची संकल्पना आजच्या या ग्लोबल जगामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा उदात्ततेकडे घेऊन जाते. असं किती काय काय ज्ञानेश्वर माऊलींविषयी आठवण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे आणि हे सगळं या त्यांच्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुन्हा घडतं आहे ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि आजच्या भागात एक आनंद सोहळा आपण साजरा करणार आहोत कारण ज्ञानदेवांविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ साहित्यिका अरुणाताई. अरुणाताईंचा वेगळा परिचय महाराष्ट्राला करून देण्याची आवश्यकताच नाही, पण संत साहित्याच्या एक अतिशय साक्षेपी अभ्यासक म्हणून त्या आपल्याला परिचित आहेत. आणि आज ज्ञानदेवांविषयी आणि त्यांच्या एकंदर साहित्याविषयी, अनुबंधाविषयी ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. मला वाटतं यापेक्षा आनंदाची दुसरी काय गोष्ट असू शकते. अरुणाताई, खूप खूप स्वागत. नमस्कार. आत्ता मी म्हटलं तसं की ज्ञानेश्वर माऊली हे आपणा सगळ्यांसाठीच आराध्य दैवत आहे आणि मराठी माणसाची ओळखच ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू होते. तर आज जेव्हा त्यांचं 750वं जयंती वर्ष आपण साजरं करतो आहोत, तिथपासून म्हणजे 750 वर्ष हा वारसा महाराष्ट्र जपत आलेला आहे. खूप त्याच्यापासून घेत आलेलो आहोत किंवा बाराखडी म्हणावी त्या पद्धतीने मराठी संस्कृतीची बाराखडी मधली खूप महत्वाची अक्षरं ही ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेली. तर ह्या सगळ्याचा पाया जर ज्ञानदेवांनी रचला असं आपण म्हणतो तर पाया ही एकाएकी रचला जात नाही, त्याला काहीतरी एक जमीन असते, भूमी असते. तर ज्ञानदेवांपासून मराठी संस्कृतीची वाटचाल सुरू होते असं एक ढोबळ विधान आम्ही अनेकदा करतो, पण ते काही ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर नाही. तर ज्ञानदेवांच्या अलीकडे काय होतं, कशा म्हणजे कुठल्या पायावरती मुळात ज्ञानदेव आले? खरं म्हणजे याच्याविषयी पुष्कळ लिहिलं गेलंय. खूप मोठ्या अभ्यासकांनी, वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या किंवा तो ध्वज खांद्यावर ठेवणाऱ्या अनेकांनी याच्याविषयी लिहिलं आहे, बोललं आहे. आणि ज्ञानदेवे रचिला पाया हे पारमार्थिक दृष्टीने काय आहे किंवा वारकरी परंपरेच्या दृष्टीने तो पाया कसा आहे याचा विचार पुष्कळदा केला आहे. पण मी करते तो, म्हणजे मी काही ज्ञानेश्वरीची मोठी अभ्यासक नाही हे आधीच सांगते, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण ना खूप काहीतरी सुंदर आणि भव्य पाहत असतो. निसर्गाचा एखादा चमत्कार पाहतो, एखादी वास्तू पाहतो, एखादं काहीतरी ऐकतो पाहतो आणि सगळेच जण पाहत असतात आणि त्यांनाही ते भव्य पण, त्यांना पण ते थोर पण जाणवत असतं. आणि तरीसुद्धा आपण म्हणतो की किती सुंदर, हे किती सुंदर आहे, ते किती छान आहे, ते किती मोठं आहे. तेव्हा पुन्हा एकदा ते सांगावं अशी उर्मी ज्यांच्या विषयी येते ती ही ज्ञानेश्वरांची कृती आहे, म्हणजे वाङ्मयीन कृती आहे त्यांची, असं मला वाटतं. त्या अर्थाने मी फक्त बोलते आहे आज. तर मला असं वाटतं की जी ज्ञानेश्वर आले त्याच्या आधी मराठी भाषा नव्हती असं नाही आणि मराठी भाषेमध्ये साहित्य नव्हतं असं पण नाही. म्हणजे बघ की महाराष्ट्री प्राकृत ज्याच्यामधून मराठी पुढे आली, देशी मराठी आज आपण जी बोलतो त्या भाषेतही वळणं पुष्कळ आहेत वेगवेगळी, पण तरीसुद्धा त्यामध्ये महाराष्ट्री प्राकृतचा वाटा पुष्कळ मोठा आहे आणि गाथा सप्तशतीसारखं काव्य त्याच्यातून निर्माण झालं आहे. म्हणजे गोदावरीच्या काठाला जे सातवाहनांचं राज्य होतं त्यातला हाल सातवाहन हा जो राजा आहे त्याच्या नावाने गाथा सप्तशती ओळखली जाते. पण खरं सांगायचं तर त्यांनी संकलित केल्या गाथा आणि त्या 700 आणि खरं 700हून अधिक, सप्तशती म्हणायचं कारण त्या 700 आहेत म्हणून, पण खरं म्हणजे 700हून अधिक गाथा रूढ आहेत ज्या त्यांनी संकलित केल्या म्हणून हाल सातवाहनाची गाथा सप्तशती असं म्हटलं गेलं. आणि त्यानं आजच्या भाषेत, म्हणजे आजच्या तरुणांच्या भाषेत बोलायचं तर 4-4 ओळींच्या, 4 ओळ्या म्हणतो तशा प्रकारचे ती 4 ओळींच्या सुंदर प्राकृत रचना आहेत. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळं ग्रामजीवन, सगळा निसर्ग त्या काळातला हा त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि प्रेम आहे, वंचना आहे, विरह आहे,
इतक्या निरनिराळ्या सुंदर गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतात. आ जोगळेकरांच्या सारखा एक अतिशय उत्तम अभ्यासक त्यांनी त्याचं संपादन केलं आहे. आणि कधीतरी गाथा सप्तशती हाती घेतली ना तर गद्य अर्थ त्यांनी प्राकृत मग संस्कृत त्याचं केलेलं आणि मग मराठी असं ते गाथा सप्तशतीचा जो त्यांनी केलेलं संपादन आहे. आणि त्याला अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली. पण मला असं वाटलं की गोदावरी ही महाराष्ट्राचा जर एक अभिमानाचा विषय असेल, कारण मोठं राजकुळ तिच्या काठी नांदलं आणि ही गंगे इतकीच प्राचीन, किंबहुना कधी कधी म्हणतात की गंगेच्याही आधी कदाचित गोदावरी असली पाहिजे, सह्याद्री असला पाहिजे. तर तशी गोदावरी आपल्याकडे आहे आणि तिच्या काठचं हे महाराष्ट्रातलं काव्य असं म्हणून आपण आधी बघितलं तर तिथून सुरुवात झाली आहे. म्हणजे मी एक गाथा सप्तशतीतला मोह न आवरता तुला उदाहरणच सांगते. जरूर. मी मराठी कवितेमध्ये त्याचं भाषांतर केलंय. तर नदीच्या काठाचा म्हणजे गोदावरीचाच मी म्हटलं, काठाचीच सगळी संस्कृती त्याच्यात आली आहे. एक प्रियतमा आहे की जिचा प्रेमिक पलीकडच्या काठाला आहे. पावसाळी रात्री दोघांचा भेटायचा संकेत ठरलेला असताना धुव्वाधार पाऊस आणि रात्रीचा अंधार, पण मध्यरात्री कुणालाही न कळता ती जाते नदी पोहून पलीकडे आणि त्याला भेटून परत येते. हे रहस्य कोणाला कळत नाही. तिचा हा उच्चार जो आहे तो इतका सुंदर तिने केला आहे की त्याचं गुणवंत सौभाग्य आणि माझं साहस दुर्मिळ स्त्री जातीमधलं ठाऊक आहे फक्त त्या पावसाळी रात्रीला आणि त्या मध्यरात्रीला. तर मला असं वाटलं की त्या मध्यरात्रीच्या गोदेच्या पुराला ते रहस्य फक्त ठाऊक आहे आणि त्या पावसाळी रात्रीला. पण नुसती विशेषणं बघ, त्याचं गुणवंत सौभाग्य. एरवी आपण सौभाग्य हे स्त्रीसाठी लावतो, पण तिने असं म्हटलंय की त्याचं भाग्य आहे याचं कारण मी पोहून गेलीये त्याला भेटायला, तो नाही आलेला. पुष्कळदा म्हणजे बहुतेक वेळेला त्याचंच साहस दाखवतात की आपल्या प्रेयसीला भेटायला तुलसीदासांसारखं वेलीच्या आधाराने चढून गेला किंवा साप किंवा काहीही, किंवा 7 डोंगर 7 नद्या ओलांडून तो जातो. पण इथे तसं नाही. तिने असं म्हटलं की त्याचं गुणवंत सौभाग्य आणि माझं काय तर माझं दुर्मिळ साहस स्त्री जातीमधलं हे ठाऊक आहे फक्त त्या गोदावरीच्या पुराला आणि त्या अंधाऱ्या मध्यरात्रीला. तर मला असं वाटलं की अशा सुंदर गाथा त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला महानुभावांचं साहित्य दिसतं की ज्याच्यामध्ये मराठीचा बोलीचा गोडवा जो आहे तो अतिशय सुंदर. म्हणजे गद्य, महानुभावीय गद्य हे फार सुंदर आहे. छोटी छोटी वाक्य आहेत आणि मराठीचं सगळं निखळ ज्याला म्हणतात देशी वाणाचं असं मराठी तुम्हाला तिथे सापडतं. अरुणाताई, मला सहज एक आठवण झाली म्हणून सांगायला आवडेल, आपल्या प्रेक्षकांनी आठवण करून द्यायला आवडेल की आपण या उपक्रमामध्ये महानुभाव पंथातली दिवाळी यावरती एक भाग केला होता आणि त्यामध्ये दिवाळीचं कसं वर्णन आलंय, चक्रधर स्वामींनी दिवाळी कशी साजरी. अरे वा वा, सहज एक आठवण करून वाटली. पण चक्रधरांचं लीळाचरित्र असेल किंवा मग महानुभावांचे बघ नागदेवाचार्य असतील किंवा माहीम भट असतील, या सगळ्या शास्त्री पंडितांनी रचलेली काव्य पण आहेत महानुभावांची. नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर आहे. तर त्यामुळे आणि महदंबेचे धवळे हा तर स्त्रीलिखित काव्याचा किंवा स्त्री रचित काव्याचा म्हणूया उगमच आपण म्हणतो की तिथे. तर हे पण होतच. म्हणजे एका बाजूला लोकपरंपरेतूनही रचना चालू होत्या, गाथा लिहिणारी तशी सर्वसामान्य माणसं, तेच मी म्हटलं लोकपरंपरेतूनही चालू होत्या आणि दुसऱ्या बाजूला शास्त्री पंडितांच्याही रचना होत्या. मुकुंदराजांचं काव्य हे आदिग्रंथ आहे का याच्याविषयी चर्चा होत असते. विवेक सिंधू सारखा ग्रंथ त्यांचा. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर हा आपण आदिग्रंथ म्हणतो आणि तो या अर्थाने म्हणतो की ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते मराठीमध्ये अनेक अंगांनी अनेक स्त्रोतांनी पुढे चालू राहिलं. त्यांनी मराठी संस्कृतीचंही भरण पोषण केलं, वारकरी परंपरेचंही केलं आणि वाङ्मयीन परंपरांचंही केलं मराठीतल्या. त्यामुळे त्या अर्थाने तो मराठीचा आदिग्रंथ असं आपण म्हणतो. आणि जे ज्ञानेश्वरांविषयी अनेकदा म्हटलं जातं की त्यांनी देशीकारण लेणं केलं, म्हणजे संस्कृत मध्ये असलेलं ज्ञान मराठीत. म्हणजे आता बघ तू की आधी तोपर्यंत होतं ते संस्कृताचाच प्रभाव असलेल्या रचना होत्या आणि ज्ञानच सगळं म्हणजे ज्ञानव्यवस्थाच अशी होती की संस्कृताश्रयी होती.
आणि त्यामुळे मग स्त्री शूद्रांपर्यंत त्यांनी जे म्हटलंय स्त्री शूद्रांच्या प्रतिभेमध्ये सामावलं असं मी काहीतरी केलं. याचं कारण त्यांनी मराठीतून ते सगळं आणलं. ज्ञानेश्वरीची एक प्रेरणा ही नक्की होती की सर्वसामान्य माणसांना कळलं पाहिजे की काय आहे आणि काय सांगायचं आहे. तर मला असं वाटलं की ज्ञानेश्वरीनं मुळामध्ये ज्ञानेश्वरीचं स्वरूपच बघ ते सगळं तिच्या प्रेरणेवर ठरलंय. म्हणजे असं की प्रेरणा कोणाच्यासाठी आहे तर ती सर्वसामान्य माणसांना सांगण्यासाठी. मग सर्वसामान्य माणसांना कळेल अशी भाषा नाही नुसती निवडली, त्याच्यासाठी भाष्य ग्रंथ पण त्यांनी सर्वसामान्यांच्यासाठी जो योग्य आहे असा निवडला. म्हणजे त्यांनी ब्रह्मसूत्र, शांकर भाष्य याच्यावर तर अशासारखे ग्रंथ नाही निवडले, त्यांनी भगवद्गीता निवडली. आणि त्याला सुद्धा त्यांनी काय म्हटलं की गीता ही भारत कमल पराग आहे. किती सुंदर शब्द आहे बघ. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा तत्वविवरण करणाऱ्या कितीतरी जागा आहेत. विदुर नीती आहे, भीष्मांनी केलेल्या उपदेश आहे, अशासारख्या पुष्कळ आहेत. पण ते नाही त्यांनी निवडलेलं भाष्याकरता. त्यांनी गीता निवडली आणि ती महाभारताच्या हृदयस्थानी आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे पराग हा हृदयस्थानी असतो, त्यामुळे भारत कमल पराग ही उपमा किती सुंदर आहे. आणि इथेच आपल्या लक्षात येतं की अशी उपमा गीतेला देणारा माणूस हा भाष्यग्रंथ नेहमीच्या पद्धतीने लिहिणारा नाही. त्यांनी तो टीका किंवा तत्वज्ञानाचं विवरण या पातळीवर राहू नाही दिलेला. लोकांना काय पाहिजे, त्यांचे श्रोतेच त्यांना असं म्हणतात आम्हासी पाहिजे ज्ञान कथा. त्यामुळे तुम्ही कथा सांगा आणि कथा सुद्धा काव्य कथा. तेव्हा ज्ञानेश्वरीचं स्वरूपच तिच्या प्रेरणेतून आहे की मला ज्या माणसांना सांगायचं आहे त्यांना आपण काव्य कथा ऐकवायची आहे. म्हणून भावकाव्य आहे ज्ञानेश्वरी, हे नुसतं टीकाग्रंथ नाही. आणि टीकाग्रंथ असता तर कदाचित फार मर्यादित राहिला असता. 18 अध्यायांच्या गीतेचं 9000 ओव्यांमध्ये विवरण करतात. याचं कारण की लोकांना सर्वसामान्य माणसांना समजावायचं आहे, तर त्याच्यासाठी ते गोष्टी सांगतात, निरनिराळे दृष्टांत देतात आणि त्याच्यातून त्यांना ते तत्वज्ञान किंवा तो परमार्थ समजावून सांगतात. तेव्हा असं वाटतं की हे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्याकडून त्यांची अपेक्षा काय आहे, तर काही नाही. साधी भाबडी माणसं त्यांच्या समोर होती. आपल्याला माहिती आहे की आज आपण नेवाशाला गेलो तरी लक्षात येतं की पुण्या मुंबईसारखं शहर नाही अजून नेवासे बनलेलं, ते अजून गावच आहे. आणि त्या गावातलं एक जुनं सिद्धेश्वराचं मंदिर आपण पाहतो, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. तो पैसाचा खांब बघतो, पैसाचा काम हे दुर्गाबाई भागवतांनी वापरलेला शब्द आहे. तर मला असं वाटतं की तिथे तो बसला असेल एक तरुण मुलगा आणि समोर अशी आजूबाजूच्या खेड्यातली साधीसुधी भाबडी माणसं असतील, तर त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी जे केलेलं आहे तर त्या एका त्या माणसांच्यासाठी म्हणून ते सांगत असताना त्या माणसांच्याकडून काय अपेक्षा करायची, ते नव्हतेच ज्ञानी. कारण संस्कृत त्यांच्यापर्यंत पोचलेलंच नव्हतं. वेद कृपण आहेत असं ज्ञानेश्वर म्हणतात. त्यांना वेदांचा अधिक्षेप नाही करायचा, पण ते कृपण या अर्थाने आहेत की ते फक्त कैवर्णिकांच्याच कानी लागण्याचं त्यांचा आग्रह आहे आणि त्याच्या पलीकडची माणसं तशीच राहिली आहेत. मग जर वेदांचा हे मर्यादा मोडून काढून आपल्याला सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत जायचं असेल तर मग काय करायला हवं, तर त्या सगळ्या माणसांना समजेल अशा भाषेमध्ये बोलायला हवं. म्हणून त्यांनी ते काव्य कथा या स्वरूपाचं आपलं ग्रंथ ठरवला. उदाहरणं देत, दृष्टांत देत करण्याचं, विवरण करण्याचं स्वीकारलं. आणि त्याच्याबरोबर त्या माणसांना फक्त एवढंच म्हटलं की लक्षपूर्वक ऐका, तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. तर तेव्हा तुम्ही फक्त अवधान द्या, मनापासून ऐका मी काय म्हणतोय, मग हळूहळू तुम्हाला समजत जाईल. कारण समजावण्याचं कार्य तर ते करतच होते आणि ते इतके उत्तम आहे ज्ञानेश्वरीचं समजावणं की मला आणि दुसरं असं पण वाटतं की ज्ञानेश्वरी जर कविता नसती तर मला असं वाटतं की इतक्या 650, 700, 800 वर्ष आपल्यापर्यंत ती त्या तऱ्हेने पोचली किंवा टिकलीच नसती आपल्या मुखामध्ये. आजही किती ठिकाणी गीतेचे वर्ग चालतात, किती ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणं चालतात. तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हा फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून नाही, आजचा जेव्हा शहरी नागरी माणूस सुद्धा जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो
किंवा त्याच्याकडे वळतो आणि इथेही ज्ञानेश्वरीचे वर्ग मोठ्या प्रमाणावर चालतात, तेव्हा लक्षात येतं की हे काय आहे हे समजून घेणं त्यांना आजही महत्त्वाचं वाटतं. खरं. तर हे जे सगळं चालू राहिलं ना, त्याचं कारणही मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांची भूमिका जी आहे ना, हो. की काही नाही, फक्त ऐका, मी सांगतोय. हम्म. आणि ते काय सांगतायत ते आता खरं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही हे सांगत असताना की आजच्या काळातही ज्ञानेश्वरीची आपल्याला गरज सतत भासत राहते. हो. मला आमच्या मधुरो कार्यक्रमाची आठवण झाली. मधुरो बोरुते ब्लॉग म्हणून आपण जो एक कार्यक्रम करतो त्यामध्ये मराठी भाषेची गोष्ट सांगण्याचा एक प्रयत्न आम्ही करतो. बरं. तर त्यात आम्हाला असं वाटतं की विजय भटकळांसारखे परम कम्प्युटर बनवणारे एक इतके मोठे शास्त्रज्ञ पण ते ज्ञानेश्वरीचं संपादन करतात. अरे वा. तर ही पण म्हणजे तुम्ही खरंय, म्हणताय त्याचीच खरंय. एक अगदी. प्रत्यय इथे येतो की खरंच आहे. ज्ञानेश्वरी किती जणांना मोहित करते, हो ग. आकर्षित करून घेते. खरंच आहे. आणि आपण जे म्हणतो की एकतरी ओवी अनुभवावी, हो. तर हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की एकतर ज्ञानेश्वरांची भूमिका जसं तुम्ही हो. म्हणाला, हो. आपण एक विठू माऊली म्हणतो आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतो आणि खरंच आहे. ज्ञानेश्वरीला पण माऊली म्हणतात. होय, ज्ञानेश्वरी होय. म्हणतो आपण, खरंय, तिलाही स्त्री खरंय, रूपात बघतो. खरंय, खरंय. म्हणजे ज्ञानेश्वरी हा खरं तर ग्रंथराज आहे, पण हो. तरी सुद्धा त्याचं स्त्री रूपच वापरतो. होय होय होय. तर हे जे आहे ही एक कोवळीक जी एकंदर हो. ज्ञानेश्वर माऊलींच्या व्यक्तिमत्वात आहे, हो. त्याही विषयी थोडा एक. खरं मला ना नेहमी हा चमत्कार वाटतो की ज्या माणसाने आईची माया कधी अनुभवलेलीच नाही, असं एक तरुण मुलगा, वय वर्ष अवघं 21, आणि चारही भावंडांमधला हा मधला, निवृत्तीनाथांसारखा वडीलधारा भाऊ की ज्याच्याकडून नाथपंथाची दीक्षा त्यांनी घेतली. पण ही चारही मुलं रूढार्थाने आईवडिलांना खूप लवकर गमावलेली, आणि ज्या कारणाने आईवडिलांना गमावलं ते कारणही मनावर खूप आघात करून गेलेलं. असं असताना ते सगळं कटूपण बाजूला सारून, सगळं दुःख बाजूला सारून, कमालीच्या मायेनी आणि गोडव्यानी या माणसांसाठी मला बोललं पाहिजे, यांच्यापर्यंत हे पोचवलं पाहिजे असं म्हणत ज्ञानेश्वरी सांगणं ही गोष्टच खूप मोठी आहे. आणि निवृत्तीनाथांच्या आज्ञेने मी हे बोलतोय असं म्हणताना त्या मोठ्या भावाची भूमिका तीच आहे की हे यांनी सांगितलं पाहिजे, कारण ही प्रतिभा त्याच्याजवळ आहे. ज्ञान मी तरी याला दिलेलं असलं तरी ज्या प्रकारची प्रतिभा त्याला आहे त्यांनी हे सांगितलं पाहिजे असं म्हणत ज्ञानेश्वरांना ते बोलायला लावणं ही गोष्टही खूप मोठी आहे. तेव्हा मुळामध्ये ते ज्या प्रकारच्या करुणेने त्यांनी ते सांगितलंय ना, त्यांनी ते माऊली रूप आलं असं मला वाटतं. आणि खूप लहान वयामध्ये ज्ञानेश्वरीच बघितली ना तर तुझ्या असं लक्षात येईल की सगळी ज्ञानेश्वरी सांगताना किती प्रकारचे संसारातले दृष्टांत त्यांनी दिलेत. आणि असं वाटतं की कसं या माणसाला हे सगळं, या मुलाला माहीत असेल 21व्या वर्षी, ज्याचा रूढार्थाने कधी संसाराचा अनुभवच नाही, मायेचा अनुभव नाही, अशा मुलाला जगाचेही सगळे नाना प्रकारचे मानवी संबंध असतील, नाना प्रकारचे अनुभव असतील, हे सगळे कसे ज्ञात झाले. मग सिद्ध प्रज्ञेची या लाभे मनची सारस्वत दुभे असं त्यांनी म्हटलंय. तर ते त्यांच्या बाबतीतच खरं होतं की त्याची सिद्ध प्रज्ञा होती की त्यामुळे हे सगळं त्यांना आपोआप त्यांच्या समोर उजेडात आलं, म्हणजे प्रकाशित झालं. ज्ञानेश्वरी जाता जाता मला हे सांगावंसं वाटतं, मोहच होतो की ज्ञानेश्वरी प्रकाशाचा किती किती वेळा आणि किती प्रकारे उल्लेख आहे, आणि किती रूपक, किती सुंदर त्यांनी प्रकाशाचं वर्णन केलंय. ओढच आहे त्यांना प्रकाशाची. आणि मग आपण एका बाजूला तिमिरा तुनी तेजाकडे असं म्हणतो, तर ते साक्षात ज्ञानेश्वरीत होतं. आणि नुसतंच असं नाही म्हणत ते की हे सगळं सांगायला पाहिजे, याचं कारण सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसे श्रोते या ज्ञानाची दिवाळी करी. तर मला असं वाटलं की सूर्य जेव्हा येतो पूर्व दिशेला त्यावेळेला जगाला ती एक प्रकाशाची, राणीव हा शब्द सुद्धा किती सुंदर आहे बघ, तो कवीचाच शब्द आहे. तर ते एक राजे पण देतं प्रकाशाचं, जसा राणा असतो त्याची राणी, त्याची राणी तसं त्या. तर आणि ज्ञानाची दिवाळी, एकच दिवा नाही आहे, दिवाळी करी असं म्हणताना असंख्य जाणीवांचे दिवे उजळणं माणसांच्या मनामध्ये हे त्यांना हवं आहे. आणि ही जाणीव जी आहे ना ती मला असं वाटतं त्यांचं माऊली पण प्रकट करते.
आणि आणखी एक मला सगळ्याच संतांच्याबद्दल म्हणायचे. ज्ञानेश्वर तिचे आद्यच आहेत म्हणून त्यांच्यापासूनच सुरुवात होते, की संबंध त्या काळातल्या भारतभरातला विचार केला तर अनेक धर्म, पंथ, संप्रदाय असे होते आणि भारतभर निरनिराळे गुरु, त्यांचे निरनिराळे अनुयायी यांनी त्या संप्रदायाचा विस्तार, त्यांच्या गाद्या, त्यांचे निरनिराळे देवाणघेवाण ही सगळीकडे चाललेली होती भारतभर. म्हणजे संबंध भक्तियुग हे आपल्याला शैव आणि वैष्णव संप्रदायांच्या किंवा शक्ती शाक्त संप्रदायांच्या पण निरनिराळ्या शाखा उपशाखांनी गजबजलेलं दिसतं. अनेकदा महाराष्ट्राच्या बाहेरचा विचार केला तर त्यांचे झगडे पण झालेले आहेत, म्हणजे शैवांचे आणि वैष्णवांचे. दुसरं असं की मधुरा भक्तीची एक परंपरा उत्तरेत एक लाटेसारखी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला राधा रूप किंवा गोपी रूप घेऊन देवाची आळवणी करणं, देवाच्याबद्दलचा प्रेम प्रसंग रंगवणं हे आपोआप घडलं आहे आणि त्यानुसार त्या संप्रदायांमध्ये काही विकृती पण शिरलेल्या आहेत. महाराष्ट्रात मुख्यतः ज्ञानेश्वरांच्यापासून जे सुरू झालं त्याच्यात त्यांनी विठ्ठलाला ज्या प्रकारचं रूप दिलं त्याच्यात विठू माऊलीच झाली. आणि त्यामुळे इथले संत हे मधुराभावाने रंगलेले नाही आहेत, ते विठ्ठलाच्या मायेने रंगलेले आहेत, परमेश्वराच्या मायेने रंगलेले आहेत. आणि म्हणून मग आई आणि लेकरू असाच एक संबंध भक्त आणि देव यांच्यामध्ये राहिला किंवा परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये राहिला. आणि खूप मोठी देणगी आहे. जेव्हा तुम्ही आज भारतभराचा विचार करता तेव्हा मला असं वाटतं की ही फार मोठी देणगी आहे महाराष्ट्राला ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या या भागवत संप्रदायाची, की ज्यांनी इथे देवाला माऊली म्हटलं. आणि शैव वैष्णवांचे झगडे तर मिटवलेच, कारण रामकृष्ण हरी असाच त्यांचा गजर आहे. आणि हरी आणि हर हे एकच आहेत. विठोने शिरी वाहिला देव राणा असं म्हणून शिव विठ्ठलाच्या आत्ता तुम्ही पाहिलं तर आपण त्यांना विष्णू कृष्ण रूप मानतो विठ्ठल, आणि त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे असं मानतो. त्यामुळे इथे शैव वैष्णवांचे झगडेही संपवले. आणि माऊली म्हटल्यानंतर मधुरा भक्तीतला जो काय एक गैर असा जो एक धागा होता तोही दूर झाला. त्यामुळे ही खूप मोठी देणगी महाराष्ट्र संस्कृतीलाच मिळाली, इथल्या भक्तीच्या संप्रदायालाच मिळाली असं आपल्याला दिसतं. समता, ममता आणि विश्वबंधुता हे जे आपण सगळं आहे, सगळं आहे. आणि दुसरं मी म्हटलं तसं की आई जशी दाखवते ना तसं जग दाखवलं ज्ञानेश्वरांनी आपल्याला. म्हणजे सृष्टीची किती सुंदर रूपं, काव्यच आहे आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळेला किती रंग आहेत. म्हणजे निळा रंग तर ज्ञानेश्वरांना खूपच प्रिय आहे. म्हणजे निळी आहे रजनी वाहे मोत्याची सारणी अशासारखे त्यांचा म्हणजे योग्यांच्या ध्यानाचा रंगच निळा असतो ना असं आपण म्हणतो. तेव्हा त्या निळ्या रंगाची अनंत रूपं तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतील. दुसरा पिवळा जो मी म्हटलं प्रकाशाचा रंग आहे, त्याची एक उदाहरणं किती आहेत. शुभ्र रंगही त्यांचा आवडीचा, शुभ्र आवडीचा आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणजे योग्याचं वर्णन करताना सुद्धा कनक चंपकाचा कळा असा तो योगी दिसतो त्यांना. आणि योग्याच्या ध्यानाचं वर्णन करताना ती ध्यानाची जागा जी आहे ती कशी असावी याच्याबद्दल सांगताना खूप छान त्यांनी असं म्हटलंय की 4-2 मयुरेही ना न म्हणो की, आले 2-4 मोर तिथे तर आम्ही नाही म्हणणार नाही. हे किती गोड आहे. म्हणजे सगळ्या सृष्टीला सामावून घेणारी ही जी एक सौंदर्य दृष्टी आहे ना ती पण मला खूप विशेष वाटते. म्हणजे योगी म्हणजे विजनात राहून सगळ्या माणसांपासून सगळ्या जगापासून दूर असा एकटा निरंग असा नाहीये त्यांचा योगी, तर तो सृष्टीमध्ये मिसळणारा आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती चराचर सृष्टी स्वतःच सामावून घेणं हे पण आपोआप घडतं. आणि ज्ञानेश्वरीत तर ती नक्षत्र खचित आभाळ आहेत, किती ग सुंदर आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे मला असं वाटतं ज्ञानेश्वरीतल्या निसर्गावर कोणीतरी लिहिलं पाहिजे आणि वेगळं बोललं पाहिजे. तुलाच सांगते आता की असं कोणीतरी हे केलं पाहिजे. खरंच तर तो एक समोर आणा. आता अरुणाताई, तुम्ही हे सांगत असताना खरंच असं होतं की ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे. मला हेच हवं आहे. मला असं वाटतं की आपण परत परत त्या एका महाग्रंथाकडे गेलं पाहिजे आणि मग आपल्या असं लक्षात येईल की बघ तू की हा संबंध एक जो प्रवाह आहे ना त्यांनी आपल्या वाङ्मयीन संस्कृतीला किती मोठं देणं दिलंय. म्हणजे एरवी मराठीची वाङ्मय परंपरा ज्ञानेश्वरांपासून सुरू होते असं म्हणून नुसता ज्ञानेश्वरीला हात लावून नमस्कार करणं
इतकं ते नाही आहे. हम्म. इथे संत संस्कृतीने जे घडवलं ना ते दांभिकतेचा हे बाजूलाच बुरखा सारला हो, आणि भक्त आणि देव थेट भेटले. हे थेट भेटले. त्यामुळे त्यांनी क्षुद्र दैवतांच्या उपासना, त्यांना देणारे बळी असतील, नवस सायास असतील, हे सगळ्याची जरूरच नाही. हो. एक साधं नाम दिलं आणि नामस्मरण एवढं सुद्धा देवाजवळ जाण्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही जे काम करता ते काम करा आणि त्याच्यातच तुमचा देव आहे असं म्हणून ती श्रमप्रतिष्ठाही राखली. सर्व व्यवसायांचा आदरही राखला. हम्म. जातीभेदांच्या पलीकडे सहज जाणारे सगळे ज्ञानेश्वरांच्या भोवतीचा संतमेळा जर तुम्ही पाहिला ज्ञानेश्वर नामदेवांच्या, तर तुमच्या लक्षात येईल की नरहरी सोनार आहे, चोखा महार आहे, सावता माळी आहे, जनाबाई गोरा आहे. कुंभार आहे, जनाबाई आहे आणि अगो संत स्त्रियांवर तर आपण स्वतंत्रपणाने कधीतरी बोलूया. पण हे सगळे जवळ आले आणि निदान पारमार्थिक लोकशाहीच एक प्रकारे त्यांनी निर्माण केली. दुसरीकडे त्यांनी एक पारंपरिक आधीची चालत आलेली ज्ञानव्यवस्थाच पूर्ण बदलली आणि नवीन ज्ञानव्यवस्था निर्माण केली की कशातून ज्ञान, तर त्याच्यासाठी ओवी अभंगांसारखे सोपे छंद आणले, कीर्तनासारखं माध्यम आणलं, नारदीय कीर्तनामधला सगळा अवघडपण आणि परमार्थाचा जडपण बाजूला टाकलं आणि वारकरी कीर्तन अधिक सोपं केलं. ते नामदेवांनी केलं. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही देता त्यावेळेला असं लक्षात येतं की सर्वसामान्य माणसांमधून त्यांचं नैतिक चारित्र्य महत्त्वाचं मानलं आणि त्यातून एक समाजाचं निरोगीपण पण आपोआप घडवत गेलं. म्हणजे ती खूपच गरज होती. 2 पातळ्यांवर त्यांनी समाजासाठी काम केलं असं आपल्या लक्षात येतं. एका बाजूला त्यांनी, मी आत्ता म्हटलं तसं, की तुम्ही शुद्ध विमल व्हा, तुमचं मन शुद्ध असू दे आणि शुद्ध मनाने देवाजवळ जा, चारित्र्य शुद्ध असू दे, एवढंच पुरेसं आहे देवाच्या भक्तीसाठी असं म्हटल्यानंतर तुम्ही एक चारित्र्य संवर्धनाची एक वेगळी व्याख्या माणसांच्या समोर ठेवता आणि त्यातून समाजाला व्यक्ती निरोगी, शुद्ध, त्याचं आचरण शुद्ध हवं, शुद्ध भाव हवा असं म्हटल्यानंतर ती एक व्यक्ती निरोगी असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे असं म्हणत त्यांनी चारित्र्य शुद्धीचा आग्रह धरला, नैतिकतेचा आग्रह धरला. आणि दुसऱ्या बाजूला परमार्थ ही काही कुठेतरी विजनात जाऊन संसार सोडून करण्याची गोष्ट नाही असं म्हणत देव त्यांनी माणसात आणला. त्यामुळे त्यांचा जो देव आहे ना तो विलक्षणच देव आहे. म्हणजे असं लक्षात येतं की जनीच्याकडे जाऊन गोवऱ्या थापायला मदत करणारा, ती नदीवर निघाली तर तिच्या मागे धुण्याचे पेळे घेऊन जाणारा, ती म्हणते की येऊ नको रे, तरी तो येणार ऋषिकेशी, मागे चाले ऋषिकेशी, जनी जाय पाणी असी, तेव्हा पाणी भरायला आलं तर तिच्याबरोबर घागरी वाहणारा देव आहे, तिची वेणी घालणारा देव आहे, तिला अंघोळ नाऊमाखू घालणारा देव आहे. त्यामुळे कधी माऊली होतो, कधी सखा होतो. निरनिराळ्या कथा ज्या संतांच्या चरित्रकथा ऐकल्यात तुम्ही तर त्या आख्यायिकाच आहेत, पण त्याच्यामधून त्यांनी देव किती माणसात आणलेला आहे हे लक्षात आलं की तुम्ही जर तुमचं काम अतिशय मनापासून करत असाल तर देव तुमच्याकडेच येतो. गरज नाही आहे तुम्हाला कुठेतरी विजनात जाण्याची. तुम्ही उत्तम संसार करा आणि नैतिकतेने करा व्यवहार जगाचा, तर मग देव तुमच्याच जवळ येईल. असं म्हटल्यानंतर एक समाजव्यवस्थाही दृढ राहिली आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तीचं चारित्र्यही शुद्ध झालं. तर हे नकळत केलेली संतांची क्रांती आहे, ही क्रांती आहे आणि ही तुम्हाला कुठल्याही बंडखोरीच्या घोषणा देत केलेली क्रांती नाहीये. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट मला वाङ्मय परंपरेच्या दृष्टीने वाटते की साहित्य काय असतं आणि कुठे जाऊ शकतं. म्हणजे एक पसायदानापर्यंत जेव्हा ज्ञानेश्वरी आपल्याला घेऊन जाते तेव्हा लक्षात येतं की ह्या उंचीनी साहित्याचे 2 व्याख्या मला नेहमी कराव्याशा वाटतात, पटतात, की जे सहित नेतं ते साहित्य आणि जे काय झालं म्हणू, जे ज्याच्यातून जे सहित असतं, कल्याण साधतं ते साहित्य असं जर म्हटलं
तर ह्या दोन्ही व्याख्या ज्ञानेश्वरांच्या रूपाने पहिल्यांदाच त्यांच्या रचनांमधून त्यांनी सिद्ध केल्या. त्यामुळे साहित्याचा आदर्श परमादर्श काय असेल तो सुरुवातीलाच मराठीचा आदिग्रंथ म्हणतानाच त्यांनी आपल्यासमोर आणलेला आहे. तर हे जर दोन्ही आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की केवढा मोठा मराठीचा शब्दसंग्रह त्यांनी हाताळलेला आहे. म्हणजे पूर्वीचं जर आपण असं म्हटलं की आदिग्रंथ आहे तर भाषा एवढ्या मोठ्या प्रमाणात तिचं सामर्थ्य आणि सौंदर्य हे दोन्ही लक्षात आणून देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण ज्ञानेश्वरांनी तेही केलं आणि त्या काळातलं आपल्याला मराठीचं सगळं वैभव ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि सगळं पारमार्थिक वैभव अमृतानुभवाच्या रूपाने अनुभवाला आलं. तेव्हा मला असं वाटलं की भाषेच्या अंगाने सुद्धा त्यांचं देणं हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि पसायदानांनी तर मला असं वाटतं की काय असावं साहित्य आणि कुठे न्यावं साहित्याने माणसाला, हे दोन्ही त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि पुन्हा बघ तू की आपल्या म्हणजे आपल्यासमोर सतत ज्ञानेश्वरांचं आयुष्य पण यामागे उभं राहतं की अरे काहीच त्याला समाजाने दिलं नाही, त्या माणसाने समाजासाठी एवढं मोठं त्याचं विश्वभान जागर करावं आणि मागणं मागावं. ते पुन्हा आपण नेहमीच सगळ्यांनीच म्हटलंय दुरितांचे तिमिर जावो, तर ते दुरिताचं तिमिर जावो. त्यांनी दुष्टांचा म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडव म्हटलंय, त्यामुळे खळांचा नाश हो नाही म्हटलेलं, खलत्वाचा नाश हो असं म्हटलंय. तेव्हा ही जी दृष्टी त्यांनी दिलेली आहे ना की सगळेच जण सोयरे व्हावे एकमेकांचे आणि मग माणसांनी तिथपर्यंत पोचावं पसायदानापर्यंत. तर मला असं वाटलं की हा जो एक विश्वात्मक भाव आहे, ग्रंथोपजीवी असं त्यांनी म्हटलंय, विशेष शिलोकीय. तर मला असं नेहमी वाटतं की ग्रंथांवर उपजीविका म्हणजे ग्रंथ वाचून त्याच्यावर उपजीविका करणारे नव्हेत, तर ग्रंथगत जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्यांनी स्वतःच्यामध्ये अंगीकारलेलं आहे, ज्यांच्यामध्ये मुरलेलं आहे, ज्यांनी स्वीकारलं आहे, पचवलं आहे, त्याच्यातून ज्यांच्या जाणीवा समृद्ध झालेल्या आहेत, त्या माणसांनी या लोकांमध्ये जेव्हा ते देतील तेव्हा मग ज्ञानेश्वर सुखिया झाला असं म्हणतील. तेव्हा ते अंततः सुखिया होणं हे आधी हे सगळं जेव्हा सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मागितलेलं पसायदान आहे. म्हणजे आता विश्वात्मके देवे, तर आता म्हणजे केव्हा मी हे सगळं केलंय, हो सांगितलंय मी हे, आणि आता तरी मला या विश्वात्मक देवानी हे द्यावं. आणि परत तू मगाशीच म्हणालीस तसं की देवच विश्वात्मक त्याने मानला, तो कोणी एक अमुक देव नाहीये, त्यांचा विठ्ठल आहे तो सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा ज्याचा त्याचा विठ्ठल असं म्हणतो त्यावेळेला तो विठ्ठल हा प्रत्येकाचा असतोच, कारण तुमच्या दृष्टीला जो विश्वात दिसतो तोच विठ्ठल ना. त्याच्यासाठी कुठलाच एक सगुण मूर्ती समोर हवी असंही नाही आहे. म्हणून मागणं मागायचं ते पुन्हा त्या विश्वात्मक देवाकडेच. आता तू जे म्हणालीस मग अगदी सुरुवातीला तिथेच मला परत शेवटी यावंसं वाटतं की त्या ज्या आत्ताच्या चाललेल्या मागणी म्हणजे ग्लोबल आपण आत्ताच्या जागतिकीकरणाच्या संबंध प्रक्रियेमध्ये माणसं एकमेकांच्या जवळ येत चालली आहेत असं आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला यंत्रांच्या इतकं अधीन झालेली आहेत की जवळ येणं हे यंत्रांच्या माध्यमाशिवाय जणू शक्यच नाही आहे असं आपल्याला वाटत चाललेलं आहे. आणि म्हणून एकमेकांशी असलेला संवाद तो कुठे देणार आहे आपल्याला माहिती नाही. तेव्हा ते मैत्रजीवांचं जे आहे ते महत्त्वाचं आहे हे परत सांगणारं, आणि ते विश्वभान त्या अंगाने माणसाला जवळ यायला पाहिजे असं सांगणारं जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला ते मराठीच्या प्रारंभ काळीच ज्ञानेश्वरांनी दिलं. ही फार म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यासाठी कायम कृतज्ञ तर राहिलं पाहिजेच, पण त्यासाठी पुन्हा पुन्हा तू सुरुवातीला म्हणालीस तसं ज्ञानेश्वरीकडे वळलं पाहिजे. मला याला धरून एक विचारायचं आहे की कदाचित थोडा काय म्हणूया बालिश प्रश्न असेल, पण कशी वाचावी ज्ञानेश्वरी? कारण खूप जणांना असं मनात इच्छा असते की ज्ञानेश्वरी वाचायची, पण नेमकी कशी सुरुवात करावी, आपल्याला भाषा झेपेल का, काय मदत घ्यावी लागेल का, असे प्रश्न खूप मनात येतात, म्हणून विचारावं असं वाटलं. अगं ज्ञानेश्वरीची फार सुंदर म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जुनी मराठी आहे आणि बरोबर आहे ती भाषा आपल्याला पुष्कळ दूरची वाटते. याचं कारण बोली पुष्कळ बदलत गेली आहे, 750 वर्षामध्ये गेलेली आहेत.
त्यामुळे ती भाषा बदलणं स्वाभाविक आहे आणि ती काय ज्याला म्हणू आपल्यापासून दूरची वाटणं स्वाभाविक आहे. पण ज्ञानेश्वरीवरती फार चांगली अशी विवेचनं टीका अशा झालेल्या आहेत आणि त्याच्या आधाराने ज्ञानेश्वरी वाचणं हे पण शक्य आहे. म्हणजे सोनूमामा दांडेकर असतील किंवा इतर अनेकांच्या ज्ञानेश्वरी ज्या आहेत त्याच्यावर त्यांनी त्याचे खाली सोप्या गद्य मराठीमध्ये त्या ओव्यांचे अर्थ दिलेले आहेत. त्याचा आधार घेऊन जर ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला ती सोपी जाईल आणि ही व्यक्तिगतरित्या आपल्याला त्याचा आधार घेऊन वाचता येते. शक्य असेल तर खरंच समूहामध्ये कोणीही जेव्हा सांगत असतं त्यावेळेला असं एखाद्या वर्गाला पारायणाला जावं. पारायणापेक्षा सुद्धा पारायणामध्ये अर्थ नाही सांगत, पण ज्ञानेश्वरीचे जे वर्ग चालतात ठिकठिकाणी तिथे कोणीतरी ज्ञानेश्वरी जी अधिकारवाणीने सांगू शकतं त्याचे अर्थ, त्यांच्याकडून ऐकणं हे सुद्धा फार छान गोष्ट आहे. जाता जाता एक प्रश्न विचारायचा की तुमचा ज्ञानेश्वरीशी जो परिचय होत गेला लहानपणापासून त्यातली एखादी आठवण आहे का, आणि एखादी आत्ता मनात येणारी ओवी म्हणा, असं काही स्मृतीतलं काही? अरे बापरे, माझा खरं सांगायचं तर मी पुष्कळ उशिरा ज्ञानेश्वरी वाचली, पण त्याच्या आधीनं घरामध्येच संत साहित्याचा अभ्यास होता आणि नुसता अभ्यास नव्हता. म्हणजे आमच्याकडे संग्रहात तर ज्ञानेश्वरी होतीच, पण माझे वडील फार छान अनेकदा बोलायचे संत साहित्यावरती आणि मग ते त्यांना आवडलेल्या काही गोष्टी किंवा काही लक्षात आलेल्या ओव्या असतील, जे मी तुला सूर्य अधिष्ठिनी प्राची म्हटलं ते मी अण्णांच्याकडूनच पहिल्यांदा ऐकलं की ते असं सांगायचे, बघ किती छान लिहिलंय ज्ञानेश्वरांनी, असं म्हणत म्हणत आपल्याला ज्या वेळेला ते उलगडून सांगितलं गेलं त्यावेळेला ज्ञानेश्वरी काही आपल्याला पारमार्थिक अंगाने नाही भेटलेली. मला भेटली ती अशीच भेटली की किती सुंदर आहे ना हे, आणि मग बघूया असं. आणि दुसरं असं की ज्ञानेश्वरांचे जे अभंग गाथा आहेत म्हणजे स्फुटरचना आहेत त्या फार सुंदर आहेत आणि आपल्याला तर लताबाई आणि हृदयनाथ यांच्यामुळे त्या माहितीच आहेत किंवा आशात यांच्यामुळे की सगळ्याच घनुवाचे गुण असेल किंवा अजी सोनियाचा दिनू असेल, कितीतरी सुंदर आहे, पहिलं तोगे काऊ कोकत कितीतरी आहेत. तर त्यांच्यामधून सुद्धा ज्ञानेश्वर आपल्याला वेगळे भेटले आणि मग तुम्ही ज्ञानेश्वरीकडे वळता. मला अजूनही असं वाटतं की माणसं तर ज्ञानेश्वरीकडे वळतात, मग चांगदेव पासष्टी किंवा अमृतानुभव हे अधिक अवघड आहे. तिकडे सहजासहजी वळणं होत नाही. याचं कारण की ते तत्वज्ञान अधिक गंभीरपणाने मांडतात आणि आपण आत्तापर्यंत बोलत आलो ते ज्ञानेश्वरीवर यासाठी की ज्ञानेश्वरीचं प्रयोजन म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की प्रेरणाच अशी आहे की ते सर्वसामान्य माणसांसाठी आहे. चांगदेव पासष्टीचं निमित्त आपल्याला माहिती आहे, चांगदेवांच्या साठीच लिहिलेलं पत्र आहे म्हणून. अमृतानुभव हा खरोखरच शिवशक्ती समावेशनाचा एक अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे आणि पुन्हा नेवाशासारख्या ठिकाणी जिथे म्हाळसा मोहिनी म्हणजे अर्धनारी नटेश्वराचं स्थान आहे, नेवास आहे, त्यामुळे तिथे शिव आणि शक्ती एकरूप त्यांनी पाहणं आणि एका सत्तेचे बैसणे, एका प्रकाशाचे लेणे. मला नेहमी असं वाटतं की आजच्या फेमिनिझमच्या वरती आपण बोलत असताना आणि त्याचाच पुन्हा एक साजरं करत असताना वर्ष आपण हे आपल्याकडे किती जुनं सांगितलं गेलंय की शिव आणि शक्ती, स्त्री आणि पुरुष हे एका सत्तेचे बैसणे, एका प्रकाशाचे लेणे, हे आमच्याकडे म्हटलं गेलंच आहे ना की हे दोघं एकाच सत्तेचे आहेत. एकाच प्रकाशाची दोन रूपं आहेत हे जेव्हा म्हटलेलं असतं त्यावेळेला मला असं वाटतं की हा जो एक अनुभव आहे अमृतानुभव, हा सुद्धा आपल्याकडे तत्वज्ञानाच्या अंगाने अधिक सांगितलेला असला तरी फार जुनं वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे माणसाचं आंतरिक जग उजळणाऱ्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपल्याला आज भौतिक जगातून आपल्याला येऊन भिडतात आणि आत्ताची मागणी जी असते ती करत असतात. पण त्याच्या आधीच हजारो वर्ष माणूस ज्या एका साधनेतून निरनिराळ्या सत्यांचा शोध घेत आलेला आहे, ती आंतरिक साधना ज्यांच्यामध्ये प्रकाशित झालेली त्यांचे उद्गार जे आहेत ते आपल्या सोबतीला येऊ शकतात, अजूनही यायला हवेत. आणि खरं हे किती आनंद सोहळा आहे हा खऱ्या अर्थाने. इतक्या
सुंदर सुंदर संदर्भ तुमच्या बोलण्यात येत गेले. आमच्या मनाची अवस्था मोगरा फुलला अशीच होती की मग फुले वेचता बहरू कैयसी आला असंच वाटत होतं की आणखीन काय काय विचारावं. असे खरं तर खूप गोष्टी आहेत मनामध्ये. आणि तुम्ही म्हणालात तसं तुम्ही जर कधीतरी आमच्याबरोबर ज्ञानेश्वरीवर अधिक अजून आपण काही ओव्यांच्या संदर्भात बोलू शकलो, स्त्री संत साहित्याविषयी बोलू शकलो, तर आम्हाला खूपच आनंद होईल. खरं तर आज मी यांच्या बरोबर बसलेले तुम्हाला दिसले नाही, कारण मी प्रेक्षक म्हणून समोर बसले होते आणि अगदी हा शब्दप्रयोग चुकू शकतो, पण मला हेच म्हणायचंय की मी डोळे भरून ऐकत होते. कारण खरंच अरुणाताई ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला असे डोळ्यातनं पाझरत असतं, कारण अशी विद्वत्ता बघितली आणि इतका अभ्यास आणि इतक्या काय म्हणे आपण बेमालूमपणे आणि इतक्या प्रांजळपणे तो असा वाहता झरा असतो ना, तो आपण नुसता झेलायचा असतो. म्हणजे 2 प्रकार असतात. एक तर आपल्याला असं वाटू शकतं की हे कसं सगळं ह्यांनी केलं, आपण पण करायला हवं, तेही चांगलंच आहे. पण काही वेळेला आपण नुसतं स्वतःला सोडून द्यायचं असतं आणि या प्रवाहात नुसतं शिरायचं असतं, जे मी आज समोर बसून करत होते. आणि आजच्या प्रसंगी एक खूप छान भेटवस्तू अरुणाताईंना देण्याचा योग आहे, त्यामुळे त्याविषयी सांगते. साजिरी सारीज म्हणून विलेपार्ले पूर्व इथे एक दुकान आहे आणि दीपा लेले चेऊलकर यांचं ते दुकान आहे. खूप वेगवेगळ्या साड्या आणि तिथे पैठणीच्या काही वस्तू आणि सगळ्या मराठमोळ्या वस्तू तिथे मिळतात. तर त्यांनी खास अरुणाताईंसाठी ही साडी दिली आहे. आता आधी मी देते आणि मग ह्याचं वैशिष्ट्य सांगते आमच्याकडनं तुम्हाला. मनापासून आनंद. बघा, ही खास साडी अरुणाताईंसाठी तयार केली आहे. इथे पूर्ण वारीचं चित्र आहे आणि अर्थात विठ्ठल नामाचा गजर आहे. आजच्या भागासाठी खरंच ही संयुक्तिक आहे असं मला वाटतं. आपण ज्ञानेश्वर माऊलींची वारकरी संप्रदायाची इतकी आठवण आजच्या या भागात काढली. होय होय. त्याची एक आठवण तुमच्या जवळ कायमस्वरूपी राहावी म्हणून ही खास आमच्याकडनं आणि अर्थात साजिरी सारीज कडनं सुद्धा. होय होय. लहान तोंडी मोठा घास. आपला हा माझा एक प्रयत्न अरुणाताईंच्या काय म्हणे आपण चरणी. वा वा, छान. नमस्कार. फारच छान. हा एक माझा प्रयत्न आणि अजून एक ही खास भेट तुमच्यासाठी मधुराने गाजर हलवा करून आणलाय. अरे वा, ती सुगरण आहे त्यामुळे खरंच. वा वा मधुरा. गोड काहीतरी आणि गोड आठवणी आहेतच. नक्की नक्की. खूप छान वाटलं गो. तुम्ही चालवलेला प्रयत्नही खूप छान आहे. बरं वाटतंय. होय. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? मला तर आवडलाच. आणि खरं तर या निमित्ताने आज मी माझ्या मनाशी हे ठरवलेलं आहे की मीही आता प्रयत्न करणार आहे, जसं अरुणाताईंनी सांगितलं त्या पद्धतीने ज्ञानेश्वरी पर्यंत पोहोचायचा. त्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.